मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. दिघांचीत बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 2,78,000 रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. दिघंचेतील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि उंबरगाव विविध कार्यकारी संस्थेच्या शाखेत फसवणुकीचा हा प्रकार घडलाय. या फसवणुकीबाबत शेतकरी संजय मोरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दीपक लक्ष्मण चव्हाण याच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे एका शेतकऱ्याची बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 2,78,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिघंची येथील रहिवासी असलेल्या आरोपी दीपक लक्ष्मण चव्हाण याने फिर्यादी संजय मुरलीधर मोरे वय 38 वर्षे आणि त्यांच्या भावाचे बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड आणि त्यांच्या शेताचे कागदपत्र वापरून उंबरगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित उंबरगाव येथे सभासद नोंदणी केली होती. त्यानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिघंची येथेही बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे बँक खाते उघडण्यात आले. या खात्यातून फिर्यादी व त्यांच्या भावाच्या नावावर परस्पर कर्ज काढून ते कर्ज आरोपी दीपक चव्हाण याने स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग करून घेतले. तसेच सदर कर्जाची परतफेड दाखवण्यासाठी फिर्यादी संजय मोरे यांचे साखर कारखान्याकडून आलेले उसाचे बिल 2,78,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिघंची येथे वर्ग करण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी मोरे यांच्या लक्षात आले. या फसवणुकीबाबत माहिती मिळताच फिर्यादी मोरे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक लक्ष्मण चव्हाण राहणार दिघंची तालुका आटपाडी, तत्कालीन चेअरमन व सचिव उंबरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित उंबरगाव आणि तत्कालीन शाखाधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिघंची यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जिओ मराठी, ते धडक